श्री स्वामी समर्थ। दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कोणाचा आईबाबांचा, दे माय खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी। असं म्हटलं हे शब्द ऐकले की दिवाळी आली आहे हे समजून जातो आपण। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचाही दिवस शुभ जावो ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। आता अष्टमी ते दिवाळी अमावस्या कोणकोणत्या सेवा करायच्या याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाला आहे। जर कोणी तुम्ही पाहिला नसेल अजूनही तर आवर्जून तो व्हिडिओ पहा, कारण ही सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते। आता आज आपण पाहणार आहोत वसुबारस कधी आहे। बघा 9 नोव्हेंबर रोजी वसुबारस आहे। 9 नोव्हेंबर 2023 रोजी वसुबारस आहे। या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला गायीची व गायीच्या वासराची म्हणजे तिच्या बछड्याची पूजा करायची आहे। बघा हा दिवस कशासाठी ओळखला जातो, आपल्या मनात गायीविषयी व तिच्या बछड्याविषयी किती कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा वसुबारसचा दिवस आहे। बघा या दिवशी आपण गायीची पूजा करायची आहे। गायीच्या पोटी म्हणतात ना 33 कोटी देवांचा वास असतो। प्रत्येक देवाला तर आपल्याला जाता येत नाही, 33 कोटी देवांना आपल्याला जाता येणार नाही। त्यामुळे आपण जर फक्त गायीची व तिच्या वासराची या दिवशी पूजा केली तर 33 कोटी देवांना पूजल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते। त्यामुळे आवर्जून या दिवशी गायीची व तिच्या बछड्याची पूजा करायला विसरायचं नाही आहे। आपल्याला या दिवशी गायीची पूजा करायची आहे। आता तुम्ही शहरात राहता, गावात राहता, आता शहरात सुद्धा बऱ्याच ठिकाणी गोशाळा उपलब्ध आहेत। आता तुम्हाला आजपासूनच तयारी करायची आहे। गोशाळा आपल्या इथे कुठे आहे ते बघायचं आहे। बघा गावात गोशाळा मिळते किंवा कोणाच्या घरगुती गायी सुद्धा असतात। गाय व वासराची जोडी घरगुती सुद्धा असते। जर तसं कोणाच्या घरी असेल तिथे जाऊन तुम्ही पूजा करा, किंवा गोशाळा असेल तुम्हाला तुमच्या घरी गाय नाहीये तुमची आहे ते शोधा व गोशाळामध्ये जाऊन तुम्ही गायीची व तिच्या वासराची पूजा करायची आहे। पण सावधानगिरीने बघा, आपण शेतकरी लोक गायींना म्हणजे जनावरांना पाळतात त्यावेळेस कसं आहे बघा, ज्यावेळेस आपण पाळतो त्यांना पण त्यांची जी मालकाबद्दल कृतज्ञता आहे, गायी आपल्या मालकाला त्या व्यक्तीला काही सुद्धा करत नाही, पण अनोळखी व्यक्तीने जर तिला हात लावला तर काही गायी अंगावरती सुद्धा येतात। त्यामुळे सावधानगिरीने कोणतीही सेवा करा, पण सावधानगिरीने करा। वाटल्यास तुम्ही जो गायीचा त्या मालक आहे, जी गायी त्या मालकाला बघून काही करणार नाही अशा त्या व्यक्तीला म्हणजे त्या मालकाला तिथे तुम्ही उभा करा। नंतर तुम्ही गायीची पूजा केली तरी सुद्धा चालेल। त्यावेळेस तुम्ही त्यांना उभे करा व तिथे गायीची पूजा करा। आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, गोशाळा शोधा। गोशाळा सापडल्यानंतर तुम्हाला किंवा तुमच्या घरी गायी आहेत तर त्यावेळेस तुम्ही काय करा, पहिल्यांदा जर तुम्हाला गायीला आंघोळ घालण्यास मिळाली तर अतिशय उत्तम आहे। जर नाहीच तर तुम्ही गायीच्या अगोदर पायावरती पाणी सोडा। नंतर त्यांना व्यवस्थित हळदी कुंकू व्हायचं आहे। नंतर थोड्याशा अक्षता व्हा, वाटल्यास तुम्ही हार सुद्धा गायीला घालू शकता। नंतर कपाळी तिच्या हळदी कुंकू लावा। बघा गायीच्या पोटी 33 कोटी देवांचा वास असतो, त्यामुळे तुम्ही प्रत्येक देवाला हळदी कुंकू समर्पित केल्याचं पुण्य तुम्हाला मिळते। नंतर शक्य झाल्यास गायी जर तुमच्या अंगावरती म्हणजे काही करत नसेल, भीती दाखवत नाही आहे मी, पण काही गायी येतात बरं का, पण काही गायी खूप शांत असतात, तुम्ही जाऊन बघू शकता। बघा प्रदक्षिणा घालता आली तर अतिशय उत्तम। जर तुम्ही गायीला प्रदक्षिणा घातली तर तुम्हाला पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य मिळते व 5 वेळा तुम्हाला गायीच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवायचा आहे। बघा जेव्हा तुम्ही प्रेमाने हात फिरवाल तेव्हा प्रत्येक देवाला, प्रत्येक 33 कोटी देवांना तुम्ही स्पर्श केल्याचं व नमन केल्याचे पुण्य तुम्हाला लाभते। त्यामुळे आवर्जून ही सेवा करा। बघा असं केल्याने ही जर तुम्ही उपाय केला, ही सेवा जर तुम्ही केली ना, तुमची प्रत्येक इच्छा, मनातली प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होते। तुमचं लग्न जमत नाही आहे, तुमच्या घरात खूप अडचणी आहेत, तुमच्या घरात म्हणजे अडकलेले पैसे माघारी येत नाही आहेत, खूप काही अडकलेलं आहे, पण एखादं काम असं आहे ते असं केलं तर असं होईल पण ते काम सुद्धा मार्गी लागत नाहीये, खूप अडचणी येतात, खूप संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय। तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून गोशाळा कुठे आहे शोधा व गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही ही सेवा आवर्जून करा व आवर्जून गायीच्या कानात तुम्हाला आवर्जून तुमच्या मनात जी काही इच्छा आहे, तुमच्या मनात गायीबद्दल जी काही कृतज्ञता आहे, प्रार्थना आहे, इच्छा आहे, ती सर्व काही गायीला बोलून दाखवायचं आहे। असं केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते व तुम्हाला रिझल्ट्स मिळतात व हा अनुभव नक्की घ्या। भरपूर ताई व दादांना याचा अनुभव आलेला आहे, त्यामुळे तुम्ही हा अनुभव घ्या। आता बरेच सेवेकरी असे म्हणतील की आमच्या इथे गोशाळाच नाहीये, आमच्या इथे आजूबाजूला गायीच नाहीये, तर मग आम्ही काय करायचं, आम्ही सेवा करायची नाही का? तर असं नाही, आपण घरातल्या घरात सुद्धा सेवा करू शकतो, पण
गोशाळा मिळाली तर अतिशय उत्तम, नाहीच मिळाली तर घरच्या घरी आपण सेवा कशी करायची ते सुद्धा आज तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर मग बघूया आपण घरच्या घरी सेवा कशी करायची. बघा, अशा प्रकारे आपण गाई घेतली. माझ्याकडे ही वाली गाई आहे. तुम्ही अशी सुद्धा गाई घेऊ शकता किंवा तुमच्या मंदिरात छोटीशी गाई आहे तशी सुद्धा तुम्ही गाई घेऊ शकता. आता पहिल्यांदा आपल्याला गाईचे पाय धुवून घ्यायचे आहेत व तिच्या वासराचे म्हणजे तिच्या बछड्याचे सुद्धा आपल्याला पाय धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही आंघोळ घातली तरी सुद्धा चालेल संपूर्ण, किंवा तुम्ही नुसते पाय धुतले तरी सुद्धा चालतील. बघा, आता आपण पाय धुवून घेऊया व्यवस्थित, किंवा तुम्ही आंघोळ जरी घातली गाईला व्यवस्थित तरी सुद्धा चालेल. घरच्या घरी आपल्याला करायचे आहे त्यामुळे तुम्ही आंघोळ घातली तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित असे पाय वगैरे धुवून घ्या. नंतर गाय तिथून उचलायची आहे व स्वच्छ कपड्याने तुम्हाला पुसून घ्यायची आहे. व्यवस्थित स्वच्छ गाय पुसून घ्यायची, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची. नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला तिथे थोडंसं तांदूळ टाकायचं आहे. जिथे आपण गाय ठेवणार आहोत तिथे थोडेसे आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत पहिले. पहिल्यांदा अक्षता टाकून घ्या. नंतर हळदी कुंकू व्हायचं आहे. आपल्याला तिथे हळदी कुंकू व्हायचं आहे व नंतर आपली जी गाय आहे, जी गाई व वासराची आपली जोडी आहे, तुमच्या देवघरातील असेल किंवा तुमच्याकडे अशी मातीची गाई असेल तरी सुद्धा चालते, अशी ही गाई इथे व्यवस्थित ठेवून द्यायची आहे. नंतर गाई ठेवल्यानंतर तुम्हाला परत गाई ठेवून घ्या. नंतर गाईला हळदी कुंकू लावायचं आहे. व्यवस्थित हळदी कुंकू लावून घ्या. तिच्या चरणांना सुद्धा लावून घ्या व बछड्याला सुद्धा लावून घ्यायचं आहे. गाईच्या पोठावरती सुद्धा हळदी कुंकू लावून घ्या. बघा, अशा प्रकारे हळदी कुंकू लावल्यानंतर तुम्हाला फूल वाहायचं आहे, किंवा तुम्ही हार घालू शकता. छोटीशी गाय असेल तर तुम्ही छोटासा गजरा आणू शकता किंवा फूलसुद्धा वाहू शकता. अशा प्रकारे फूल वाहा व व्यवस्थित गायला तुमच्या पद्धतीने तुम्ही सजवू शकता, तुमच्या पद्धतीने तुम्ही डेकोर करू शकता. व असा हा थोडासा चारा घ्यायचा व चारासुद्धा गाईच्या चरणांजवळ ठेवून द्यायचा. अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता, किंवा तुम्ही शेला टाका, अंगावरती तिच्या पांघरून टाका तरी सुद्धा चालते. बघा, अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची. नंतर हे झाल्यानंतर तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे. दीप प्रज्वलित करण्या अगोदर तिथे सुद्धा थोडेसे तांदूळ टाका व हळदी कुंकू व्हायचं आहे. अक्षता टाकल्यानंतर हळदी कुंकू व्हायला विसरायचं नाही. नंतर तुम्ही दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. साधी सोपी सेवा करायची आहे आपल्याला, जास्त काही तामझाम नाही याच्यात. दीप प्रज्वलित करा व नंतर व्यवस्थित त्यांना सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे. हळदी कुंकू वाहिल्यानंतर तिथे सुद्धा एक फूल अर्पण करा. नंतर तुम्ही अगरबत्ती लावू शकता. धूप अगरबत्ती व्यवस्थित लावायचं आहे, त्यांना दाखवायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. व जो नैवेद्य आपण घेतला आहे बघा, खरं तर नैवेद्य बाजरीच्या भाकरीचा व गवारीच्या शेंगेचा दाखवतात, पण आपण नैवेद्य घेतला आहे गूळ व चण्याची डाळ आहे. गूळ व चण्याच्या डाळीचा नैवेद्य जरी दाखवला तुम्ही तरी सुद्धा चालतो. आता सध्या मी हाच नैवेद्य दाखवते. अशा प्रकारे नैवेद्य ठेवायचा आहे व नैवेद्यावरती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामि. अशा प्रकारे साधी सोपी पूजा मांडणी आहे, त्यामुळे प्रत्येकजण घरी करू शकतो. बघा, वसुबारस हा सण का साजरा करतात तर बघा, प्राचीन काळापासून आपल्या हिंदू धर्मात गायीला अतिशय पवित्र मानलं जातं. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव आहेत असे मानले जाते. तिला गोमाता देखील म्हटले जाते. तिला उपयुक्तता तिची ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप व भगवान श्रीकृष्णाने गायीची पूजा सुरू केली. श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाळ म्हणूनच घेतले होते. आपण अनेक प्रसंगी बघा दान करत असतो, पण सगळ्यात श्रेष्ठ दान काही असेल तर ते गोदानच आहे. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने गोदान करायला हवं असं माझं तरी म्हणणं आहे. बघा, घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने आपण घरात सवस्त्र देणूची पूजा करतो. वसू म्हणजे काय? धन. त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी. पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास देखील करतात बरं का. ज्यांच्याकडे घरी गुरी आहेत त्या दिवशी त्यांना पुरणाचा स्वयंपाक करतात. या दिवशी गहू व मूग खाऊ नये. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीची भाजी यावरती उपवास सोडतात.
या दिवसापासूनच आपण पणत्या लावायला सुरुवात करतो व आपल्या घरासमोर जे काही डेकोरेशन आहे, लाइटिंग आहे, ते सर्व आज आपण या दिवसापासूनच करायला सुरुवात करतो। आपल्याला साध्या पद्धतीने पूजा करायची आहे बघा। अशा प्रकारे साध्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे। शेवटी काय, आपला भाव महत्त्वाचा आहे व गुळाचा व हरभऱ्याच्या डाळीचा तुम्हाला अशा प्रकारे नैवेद्य दाखवायचा आहे। नंतर हात जोडून पूर्णतः अंतःकरणातून मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवता आहेत, हे माते, आमच्या पूजनाचा अर्घ्य स्वीकार कर आणि आमचा नमस्कार तुला असो, आमचा नमस्कार सुद्धा स्वीकार कर। जी काही भोळी बाबडी सेवा केली आहे, जी काही सेवा केली आहे, तुझी पूजा केली आहे, ती गोड मानून घे व तुझा कृपा आशीर्वाद आमच्यावरती व माझ्यावरती व माझ्या घरावरती सदैव राहू दे, अशी प्रार्थना आपल्याला गोमातेला या दिवशी करायची आहे। बघा, पंचगव्य म्हणजे गोमूत्र, दूध, दही, तूप, शेण याला सुद्धा आयुर्वेदात अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते। गायीचं शेण व गोमूत्र हे दरिद्र्याचा नाश करण्याचा सर्वोत्तम साधन मानले जाते। फक्त एक दिवस जरी आपण गोमूत्र, दही, तूप, दूध यांचे सेवन जर आपण केलं तरी पातकाचा नाश होतो। देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते बरं का। गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास आहे, गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास आहे, दूध तुपामध्ये सोमाचा वास आहे, तर पंचगव्य हे संरक्षणाचे सेवन केल्याने वाईट बाधांचा नाश होतो। पंचगव्य आपल्या जवळपासच्या केंद्रात कुठेही तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल, त्यामुळे तुम्ही पंचगव्य मिळाल्यास आवर्जून पंचगव्य घेण्याचा प्रयत्न करा। बघा, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, जो संच सांगितला आहे श्री दीपावली संच, त्याच्यामध्ये पंचगव्य सहज उपलब्ध होऊन जाईल व जे आपल्याला अष्टमी ते दिवाळी अमावस्या जी सेवा करायची आहे त्या सेवेसाठी सुद्धा सर्व वस्तू तुमच्या घरात उपलब्ध होतील। म्हणजे जी काही पिवळी मोहरी आहे, कमळगट्ट्याच्या 16 मणी आहेत किंवा रक्षा आहे, त्याच्यासोबत तुम्हाला पंचगव्य सुद्धा मिळून जाईल। जर पंचगव्य मिळालं, त्याचं सेवन केलं तर बघा, त्याच्यापासून भरपूर वाईट बाधा, ज्या वाईट शक्ती आहेत त्यांचा नाश होतो व आपल्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदते। त्यामुळे अशा प्रकारे वसुबारस दिवशी तुम्ही साध्या व सोप्या पद्धतीने आपल्याला जमेल तशी पूजा करायची आहे। बघा, शेवटी काय, आपला भाव महत्त्वाचा आहे। आपण किती मनापासून, किती विश्वास ठेवून जी सेवा करतो त्या सेवेवरती आपला किती विश्वास आहे, की हेच आपले भगवंत, हेच सर्वजण आपले बघत असतात। त्यामुळे आवर्जून अशा प्रकारे साध्या व सोप्या पद्धतीने आपल्याला गायीची पूजा घरच्या घरी करायची आहे। जर गोशाळा मिळालीच तर तुम्ही आवर्जून गोशाळेत जाण्याचा प्रयत्न करा। झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।